श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा दिवस अत्यंत शुभ आणि दुर्मिळ मानला जातो. आज गुरुपुष्यामृत योग आणि त्याचबरोबर विनायक चतुर्थी देखील आहे. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार गुरुपुष्यामृत योग हा वर्षातील सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, जप, दान, सेवा आणि देवभक्तीचे फळ अनेक पटींनी वाढवून मिळते असे सांगितले जाते. तर अनेक लोक आज सोन्याची खरेदी करतात, नवीन कामाची देखील सुरुवात करतात, देवपूजा करतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय करत असतात. आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण आणि प्रत्येकाला करता येईल असा एक उपाय सांगणार आहे. हा उपाय माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्याशी संबंधित आहे. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी कोणत्याही महागड्या वस्तूची गरज नाही आहे. आज महालक्ष्मीला कोणता नैवेद्य दाखवावा आणि धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी ज्या घरात स्वच्छता, श्रद्धा आणि भक्ती आणि सात्विकता असते त्याच घरात वास करत असते. आजच्या या शुभ दिवशी जर आपण मनापासून माता लक्ष्मीची पूजा केली तर तिची कृपा प्राप्त होऊ शकते असे मानले जाते. विनायक चतुर्थी असल्यामुळे श्री गणेशाची कृपा ही या दिवशी सहज प्राप्त होते. त्यामुळे आजचा दिवस सुख, समृद्धी, धनप्राप्ती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष मानला जातो. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे. त्यांच्याकडून आपल्याला यश, समृद्धी, बुद्धी मिळावी त्यासाठी त्यांची कृपा असणे खूप गरजेचे आहे. आज संध्याकाळी कोणता नैवेद्य अर्पण करावा, तो कसा तयार करावा आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे यांची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक छोटासा पण प्रभावी उपाय सांगणार आहे जो आजच्या दिवशी केल्याने माता लक्ष्मीची कृपा आणि श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया आज गुरुपुष्यामृत योग आणि विनायक चतुर्थीच्या शुभ दिवशी माता लक्ष्मीला कोणत्या विशेष नैवेद्य अर्पण करावा. आज गुरुपुष्यामृत योग आणि विनायक चतुर्थीचा अत्यंत शुभ संयोग आला आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांची पूजा केल्यास आपल्याला खूप पुण्य प्राप्त होते आहे असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. आज संध्याकाळी माता लक्ष्मीला खीर, पायस, पेढे, बर्फी, खडीसाखर, सुकामेवा किंवा गुळ तूप याचा नैवेद्य देखील अर्पण करावा. घरात यापैकी काहीही उपलब्ध नसेल तर आपण साधा एक केळे आणि थोडी खडीसाखर अर्पण केली तरी चालेल. माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ विशेष प्रिय मानले जाते, परंतु त्यासोबतच आपल्याला एक असा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आज माता महालक्ष्मीला आणि श्री गणेशांना तुपाचा दिवा लावून त्यानंतर प्रेमाने, श्रद्धेने केशर युक्त खीर नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे. नैवेद्य अर्पण करताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत विनायक चतुर्थी असल्यामुळे श्री गणेशालाही या खिरीचा नैवेद्य दाखवा आणि श्री ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा स्मरण करत राहा. आजचा हा शुभ दिवस माता लक्ष्मीची कृपा, श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आहे. तर आज संध्याकाळी हा साधा पण प्रभावी नैवेद्य नक्की अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा. श्रद्धेने केलेली ही छोटीशी सेवा देखील जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते असे मानले जाते. आपल्याला दूध पासून तयार केलेली केशर नैवेद्यामध्ये केशर टाकून आपल्याला खीर तयार करायची आहे. तर अशी खीर आपल्याला माता महालक्ष्मीला अर्पण करायची आहे. त्यासोबतच विनायक चतुर्थी असल्यामुळे उकडीचे मोदक, लाडू, गणपती बाप्पाला दुर्वा, लाल फुले, गुळ आणि खोबरे, केळी किंवा इतर कोणतीही फळे गणपती बाप्पाला अर्पण करून आज संध्याकाळी तुपाचा दिवा लावून श्री गणेशाय आणि माता लक्ष्मी यांना नैवेद्य दाखवून त्यानंतर 11 वेळा ओम गणगणपती नमः किंवा 108 वेळा श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत श्रद्धेने केलेली ही सेवा घरात सुख, समृद्धी नक्कीच घेऊन येणार आहे अशी प्रार्थना करा. आणि आज काय सेवा करायची आहे त्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे, तर तो जाऊन नक्कीच बघावा. आज गुरुपुष्यामृत योग आणि विनायक चतुर्थी याचा शुभ संयोग असल्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांना प्रिय असलेला नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते आहे.